तर खेड नगर परिषदेत महायुतीची एकहाती सत्ता आली असून 21-0 दणदणीत विजय झालाय। एकतर्फी विजय मिळवत एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे। या निकालात महायुतीनं सर्वच्या सर्व जागांवर निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले, अशी प्रतिक्रिया योगेश कदमांनी दिली आहे। तर निकालात महाविकास आघाडीला एकही खातं उघडता आलेलं नाही। या घवघवीत विजयामुळे माधवी बुटा या नगराध्यक्ष पदावर विराजमान होणार आहेत। आज एकाच गोष्टीचा आनंद आहे, जवळपास 14 वर्षानंतर खेड नगर परिषदेवरती शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा फडकलेला आहे। आणि फक्त भगवा झेंडा नाही तर महायुतीच्या मार्फत 21-0 सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष हे खेड नगर परिषदेमधील जनतेने निवडून दिलेले आहेत। मी सर्व जनतेचे मनापासून आभार मानतो। त्यांनी दाखवलेला शिवसेनेवरचा हा विश्वास नक्कीच पुढच्या 5 वर्षामध्ये विकास कामातून आम्ही सार्थ करून दाखवू। रामदासबाईंची दूरदृष्टी, महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांची मेहनत, विशेष म्हणजे सर्व शिवसैनिकांची मेहनत, आज 17 नगरसेवक हे शिवसेनेचे निवडून आलेले आहेत।